स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. पाहता पाहता सगळं होत्याचं नव्हतं झालं. अभिषेक घर सोडून गेल्यामुळे सगळं संपल्यासारखं वाटतंय. खूप एकटा पडलोय मी. अभिषेक अभिषेक परत कधीच येणार नाही का? आधी रागावले तरी तासाभरात परत यायचे. या वेळेला मात्र आलेच नाहीत. मुलांना आमची गरजच वाटत नाही आता. मग का राहतील ते इथे? आपण दोघीच होतो एकमेकींसाठी. भावना, नाही आम्हाला कळतंय रागापोटी आम्ही तुला वाटेल ते बोललोय. तुझं मन सुद्धा दुखावलंय आम्ही. पण तूच एक आम्हाला समजू शकतेस भावना. शोभना, आम्ही निखिल बरोबर पुण्याला जातोय बहुतेक. म्हणजे आता आम्ही पुण्याला शिफ्ट होण्याचा विचार करतोय. पण कोल्हापूर सोडून तुम्ही कधी जाणार नव्हता ना? शोभना, आपण ठरवतो तशाच सगळ्या गोष्टी होत नाहीत आयुष्यात. अमोल आणि पूर्वा अलीकडे पूर्वीसारखं वागत नाहीत. आणि निखिलही आमच्यापासून बरेच वर्ष दूर राहिला. आता त्याच्याजवळ राहावंसं वाटतंय. शेवटी मुलं जिथे असतील तिथेच आपलं मन रमतं ना. हो, मुलांनी राहू दिलं तर ना. हे सगळे असून नसल्यासारखे आहेत. पण आता आम्हाला इथे राहावंसं वाटत नाही. एक एक दिवस जड झाले. माझा ऐकशील शोभना, तू आता काही दिवसांसाठी कॅनडाला निघून जा. दादाकडे. किती दिवसापासून बोलावतोय तुला तो. अगं पण हे बघ शोभना, तू आता या वातावरणातून बाहेर पडली नाहीस ना तर त्रास होईल ग तुला. आणि डॉक्टरांनी काय सांगितलंय, अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही. तू खरंच जा दादाकडे. चेंज होईल तुला. आणि हे बघ, कशातही मन गुंतवून जाऊ नकोस. तिकडे गेल्यावर सगळं विसरून जा. विसरून जाऊ? भावना,
माणूस जगाच्या पाठीवर कुठल्याही टोकाला गेला ना तरी विचार त्याची पाठ कधी सोडत नाहीत. आप चाय पियेंगे? नहीं. किसे फोन लगा रहे? अवंतिकाला तिच्या घरी फोन लावत होतो. क्यों? क्यू काय सर, ती कोल्हापूरहून आल्यापासून तिच्याशी बोलणंच नाही झालंय. म्हटलं जरा बोलूया. खरंच कसं करत असेल बिचारी. हे बघ गीता, तिला तू बिचारी म्हणू नकोस हं. अब पति ने उसे छोड़ दिया है तो फिर तिला सौरभनी सोडलेलं नाहीये, तिने सौरभला सोडलंय. तर बिचारी ती नाही, तो आहे. लेकिन भुगतना तो अवंतिका को ही है ना. अगं त्यात काय बघायचं, एवढी शिकलेली सवरलेली मुलगी आहे, सहज आपल्या पायावर उभी राहील. आणि हे बघ, तू परत तिला बिचारी म्हणू नकोस. राम, मेरे कहने का मतलब ये नहीं है. आपल्याला आपलेच विचार बदलायला हवेत. नवरा गेला, घटस्फोट झाला म्हणून काही लगेच आप समजते ही नहीं है. जोडी तुटल्याचं दुःख फार भयंकर असतं. मग जोडीदार सोडून गेला काय किंवा अनिश की हालत मुझसे देखी नहीं जाती. पण त्याला सावरण्यासाठी आधी आपल्याला सावरायला हवं. बहुत मुश्किल है. हा मानता हूं, पण आपल्या मुलासाठी आपल्याला ते करायलाच हवं. त्याच्या पदरात एक मूल आहे आणि आता निधी नाहीये, आणि तिच्या बाळाचा विचार आपल्यालाच करायला हवा. हे सगळं तुम्ही अनिशला समजावून सांगू शकता. त्याचा प्रयत्न तर करतोय ना. माझ्याशी तर तो बोलतच नाही. तरीही आपण बोलायचंच. आपण त्याच्या दुःखात सहभागी आहोत याची त्याला जाणीव व्हायला हवी. आणि मगच आपण काय सांगतोय याचा तो विचार करायला लागेल. उठ गई. Here is your coffee. Thank you. Nikki, how do I look today? Hot. तरीच आज सर सारखे माझ्याकडे बघत होते. कोण? दीक्षित सर? देशपांडे सर. आणि तुला आवडलं ते? छे. पण दीक्षित सरांचं माझ्याकडे लक्षच नसतं. स्टुडंट म्हणून त्यांचं प्रत्येकाकडे लक्ष असतं. पण तू ज्या अर्थाने म्हणतेस ना त्या अर्थाने नाही. हॅलो, व्हॉट डू यू मीन? कॉलेजमध्ये असा एकही मुलगा नाहीये जो वळून माझ्याकडे बघत नाही. पण सर आणि मुलं यात फरक आहे नाही का? सरांचं लग्न झालं असेल का? ऑब्विसली. नाहीतर काय लग्न करणार होतीस त्यांच्याशी? केलंही असतं. यू आर गोन मॅड. आय रिअली एम. पण तुला असं सगळं का वाटायला लागलंय? तुला आठवतंय मला युनिट टेस्टला 13 मार्क्स पडले होते आणि सर मला खूप रागवले होते. मी तर खूप रडली होते. खोटं सांगितलं. आई आजारी होती म्हणून. ते कुठे बघायला येणार आहेत की मला आईच नाही. आणि पप्पांचं तर लक्षच नसतं. मग त्यांनी मला असं छान जवळ घेऊन समजावलं. काय? अगं जवळ घेऊन म्हणजे खांद्यावर हात ठेवून ग. नशीब हे जर कोणी दुसऱ्याने ऐकलं असतं ना. आय डोंट केअर. अच्छा. अंकल कशी घाबरली? ही सो स्ट्रिक्ट. ती किल मी. तरी तू अशी वागते? हॅलो, अशीच आहे मी. बायसेप क्या हवाय तुम्हासनी? नाही काही नको. काय होतंय का तुम्हासनी? काही होत नाही. जातो. बायसेप जा म्हणून सांगितलं ना ललिता. जाऊन आवरून घे तुझी काम. बोलवलात मामा?
हो सौरभ, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचंय. या बसा. नाही, बोला ना, बोला ना. सौरभ, गेल्या वर्षभरात आपल्या घरी जे काय झालेलं आहे, जे काय घडून गेलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप मनस्ताप झालाय. प्रकृती ठीक नाहीये, खूप थकल्यासारखं वाटतंय. आणि म्हणून आम्ही विचार केलाय काही महिन्यांसाठी तुमच्या मामाकडे कॅनडाला जायचा. ठीक आहे. यू नीड अ चेंज. मी कारखानीसांना सांगून सगळी व्यवस्था करायला सांगतो. एवढंच ना. हे काय हे काय? छान त्या. नाही ते मलाही दिसतंय, पण हे काय पुण्याला न्यायचा विचार आहे की काय तुझा? हो, अहो तिथे थंडी पडते अजून. अगं पण किती गोष्टी न्यायच्या, त्याला काही लिमिट आहे का नाही? हा, आता उद्या इथून तू लवंगा वेलदोडे घेऊन जाशील? अय्या हो, बरी आठवण केलीत. म्हणजे काय खरंच लवंगा वेलदोडे घेणार आहेस की काय? वेलची कुटायचा खलबत्ता घ्यायचाय. हे बघ, या असल्या गोष्टी बरोबर घ्यायची काहीही जरूर नाही. तिथे तुळशीबागेमध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि एक लक्षात ठेव, आता आपण जातोय ते कायमच राहायला जातोय असं समजू नको. म्हणजे आपण तिथे जाऊ, निवांत राहू, तिथे ऍडजस्ट होतंय का बघूया आणि मग आवरासावर करूया ना. असं का म्हणताय तुम्ही? हे बघ, माझं बोलणं जर नीट ऐकलंस तर तुझ्या लक्षात येईल. अगं कोल्हापूर पासून पुणे आहे किती, 4-5 तासाच्या अंतरावर. पण तेवढं अंतर कापणं या वयात आपल्याला शक्य आहे का? अगं निखिल काय, तो तरुण आहे, कुठे रुळेल. खरे तुम्ही म्हणता ते, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. माझं माझं करत किती वस्तू जमवल्यात मी. आता हे सगळं आवरायचं म्हणजे कठीणच आहे हो. खरं म्हणजे काय की आवरायचं काहीच नसतं. म्हणजे जे काय आहे ना ते सगळं आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी ठेवायचं आणि निघून जायचं. अहो तुम्ही अमोलशी बोललात का? पुण्याला जाण्यापूर्वी बोलायला हवं ना. अगं मी खूप तयार आहे, पण तो समोर बसायला हवा ना. अहो, तो बसत नसेल तर तुम्ही जा त्याच्याकडे. आत्ता जो लगेच आत्ता जायला नकोय, पण पुण्याला जाण्यापूर्वी बोला म्हणजे झालं. हा ठीक आहे. दादा, काय आणलंस? तुमची काही पुस्तकं राहिली होती माझ्याकडे. ती अरे तुला हवी असतील तर राहू देत ना तुझ्याजवळ. नाही, पण दादांना रेफरन्ससाठी लागतीलच ना ते, त्यामुळे. अगं मला लागला जर रेफरन्स एखादा तर मी तुला फोनवर विचारेन ना. तुम्हाला फोनवर सांग. चालेल. कुठं निघालास? ही पुस्तकं ठेवून येतो ना. बस इथं, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तुम्ही पुण्याला चाललाय हेच ना? माहिती मला. मग या संबंधी आमच्याशी काही बोलावं असं तुला नाही वाटत? काय बोलणार दादा? जाऊ नका म्हणून सांगू की क्षमा मागू तुमची? काहीच करू नकोस. हे बघ, माझ्या सगळं लक्षात आलं, तू काही बोलू नकोस. पण एक लक्षात ठेव, आम्ही इथून जातोय तुझ्यावर रागावून मात्र निश्चितच आहे.
होणार तुम्ही? हा हा नाही नाही, आज आहे मी घरी, आज लावून टाका. अहो, सगळे फेवरेट प्रोग्राम्स बघता येत नाहीत ना. बर बर, नक्की आज. ओके, थँक्यू. हॅलो, हा वंतिका, निखिल बोलतोय. बोल निखिल. पुण्यातनं बोलतोय. अरे, पुण्यात आलास म्हणजे तुझ्या नवीन घरी? हा, कॉंग्रॅच्युलेशन्स. कसं वाटतंय नवीन घरात? मस्त वाटत. मस्त म्हणजे खरं सांगू अवंतिका, काहीतरी वेगळंच वाटतंय ग. त्या नवीन घरात असा एकटा बसलोय, वेगळंच फिलिंग येतंय काहीतरी. तुला सांगू, नाटक सुरू होण्या अगोदर रंगमंचावरचा पडदा बघ कसा असा वर जाण्याकरता आतुर असतो ना, तसं काहीच झालंय. हे घर सुद्धा आता माणसांकरता आतुर झालंय. क्या बात है. नवीन घरात आल्या आल्या काही कविता वगैरे करायला लागलास का काय? नाही नाही, कविता वगैरे नाही ग. हे पण मला ना नेहमी वाटतं, कविता करण्याकरता आपल्या रोजच्या आयुष्यातलं काव्य कशाला हरवायला हवं ग. आता जे काही माझं चाललंय ती सुद्धा माझी कविताच आहे की. बापरे, जरा मला समजेल असं बोलशील का? बरं बरं, तुला कळेल असं बोलतो. इस्त्रीवाला, पेपरवाला, दूधवाला या सगळ्यांना सांगून आलेलो आहे. हो बाबा, नक्की सांगेन. पण आई दादा इथे येतील तेव्हा आमच्याकडे आणायला विसरू नकोस त्यांना. अगं आई दादांशी तूच बोल ना, ओपनिंगच्या वेळेस भेटतीलच तुला ते. ओके, ठीक आहे. मी येऊन जातो घरी. हा, चल बाय, टेक केअर. आई ग, थोड्या वेळाने जरा मार्केटमध्ये जायचं का? का ग, काय घ्यायचंय तुला? अगं काही नाही, आर्यसाठी थोडी खेळणी घ्यायची आहेत, कपडे, आणि मुख्य म्हणजे निखिलसाठी गिफ्ट घ्यायचे. गिफ्ट? अगं त्याच्या क्लिनिकचं ओपनिंग नाही का? अगं बाई हो, उद्याच नाही का ते ओपनिंग? खरंच त्याच्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन ये ग. त्यांनी आपल्याला एवढी मदत केली आहे. मी काय म्हणतोय, परतफेडीच्या भावनेने काय घेऊ नका. तेवढं कळतंय हो मला. आता आणायची संधी आलीच आहे तर घेऊया ना काहीतरी. बाबा, आई म्हणते ते बरोबर आहे, पण काय घेऊ? अगं आता त्याला काय आवडेल ते तूच खरं तर सांगू शकशील. काय ग, तिकडून कोणी येणार आहे की नाही? येणार आहेत ना, मावशी आणि दादा. ते दोघं बहुतेक इथेच राहतील निखिलकडे. चांगलंच आहे की मग. खूप चांगले लोक आहेत. हा, ते निखिल वरून लक्षात येतच. आणि हॅलो, हा एक मिनिट. अवंतिका, तुझा फोन आहे. हॅलो. हॅलो अवी, मी बोलतेय. हा बोल अशोक. अगं पुण्यातूनच बोलतेय मी. पुण्यातून? कधी आलीस? आत्ताच आले, अर्धा तास झाला. मी आणि अभि दोघंही आलोय. निखिलच्या क्लिनिकच्या उद्घाटनाला ना? नाही, ऍक्च्युली आम्ही कोल्हापूर सोडून आलोय. कोल्हापूर सोडून आला म्हणजे? अगं झालं काय? अभि तू भेटलीस ना की सगळं सांगते मी तुला, ओके? पण आता कुठे आहात तुम्ही? आता आम्ही डेक्कनला आहोत. अभिचा एक मित्र आहे, त्याच्याकडे उतरलोय फॉर द टाइम बिंग. अगं काय कमाल करता तुम्ही, डायरेक्ट तिकडे नाही का निघून यायचं? अभि नको म्हणाला. कुठे आहात तुम्ही? मला पत्ता सांग, मी लिहून घेते. येऊ ना? प्लीज ये लवकर, ये, मला खूप बोलायचंय तुझ्याशी. अच्छा, पत्ता लिहून घे. ओके, बाय. काय झालं ग? बघ ना ग, दोघ जण कोल्हापूरहून इथे निघून आले. पण
तिकडे काय भांडण बिंडण झालं का? काही कळायला मार्गच नाहीये. मी जाऊन येते. एक ना एक दिवस हे होणारे वाटलंच होतं. नाही, पण इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं.